क्या हुआ गौरी जी? मला मला सुचतच नाही, मला माझी हिंमतच होत नाही घरी जायची. आई बाबा आजी त्यांच्यासमोर कशी उभे राहू शकणार आहे मी? माझी दिवाळी आनंदात जावी म्हणून त्यांनी इतके दिवस हे सगळं लपवून ठेवलं. आणि आता या घरात शेवटची दिवाळी आहे माझी. शिवरे, कितीतरी सण कितीतरी समारंभ साजरे करत या घरात लहानाची मोठी झाले मी. तुला माहितीये, दिवाळीची साफसफाई करताना आजी नेहमी म्हणायची की आपण आपले कसे लाड करतो तसेच घराचे पण करायचे. मायेची ऊब देणारे जसे माणसं असतात ना, तसं घरही असत. खरंच खूप दिलंय रे शिव, खूप दिलंय या घराने मला. तुला माहितीये, अगदी रात्री चांदोबा सुद्धा मी या घराच्या खिडकीतून बघायचं. मी आणि दादा लपंडाव खेळायचो तेव्हा मी घराच्या कोपऱ्यात जाऊन लपून बसायचो. आणि आजी नवीन नवीन पदार्थ बनवायचे ना, तर मी त्या किचनच्या ओट्यावर बसून राहायचे आणि सगळं बघायचे. बाबांबरोबर माळा साफ करताना मी आणि नची दादा वर माळ्यावरच बसून राहायचो. मला तर खाली उतरायचंच नसायचं. म्हणजे असं वाटायचं की इथेच भातुकलीचा डाव मांडावा आणि आईबाबांच्या याच घरात माझं ते घर असावं. तुला माहिती शिव, बाबा तुझ्यावर चिडले होते तेव्हा त्यांनी आजीचे डबे त्याच माळ्यावर ठेवून दिले होते आणि मग त्यांनीच ते काढले. शिव, याच घरात असताना तू माझ्या आयुष्यात आलायस. आधी शेजारी म्हणून, बाबांचा गुरु म्हणून आणि मग जावई म्हणून. याच घरातून मी सासरी निघाले आणि आता हेच घर आमचं राहिलं नाहीये. गौरी जी, संभालिए अपने आप को. कशी सांभाळू शिव मी? लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.